जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर बघा मस्त दुपारची वेळ आहे, आता वाजलेले तर 12 आणि सकाळची सगळी कामं आवरली, जेवण पण झाले, जनावरांचं आवरून झालं। आणि बघा आज जरा थोडंसं नवीन काम होतं आणि आज मम्मीचं चाललेलं इकडं हरभरे भरडायचं काम, कारण आता डाळी ते करावं लागत्या आणि आता तरी समजा नवीन पद्धती निघल्या, आधुनिक पद्धती। तर मग काय आता फक्त जायचं आणि गावात डाळ टाकून द्यायची म्हणजे मग होऊन जाते। आता मशिनरी निघल्या, सगळं नवीन नवीन पद्धती निघल्या, त्याच्यामुळे आता एवढं टेन्शन नाही राहिलं। पण तरी पण खेडेगावात आहेच भरपूर ठिकाणी का घरच्या घरी डाळी केल्या जातात। तर आमचं पण चाललंय थोडंफार, म्हणजे मम्मी म्हणल्या की घरच्या घरी थोडीशी डाळ बनवूया, तर मग तेच चाललंय आता। तर चला मी तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला हे बघा मम्मीचं चाललेलं आहे हरभरे भरडायचं, तर जुनं पद्धतीतलं जात आहे आणि त्यांनी मस्त असं हरभरे मम्मीचं भरडायचं काम चाललंय। तर हे बघा आता तर काही जास्त करून राहिले नाही आणि जास्त करून बघायला पण नाही भेटत, आता जाते थोड्याफार ठिकाणी आहे। झालं सिटीमध्ये तर विषयच नाही आहे, पण मग खेडेगावात तरी थोड्याफार ठिकाणी 10% फक्त लोकांकडे जाते दिसतात, कारण आता जास्त करून कोणी एवढं टेन्शन घेत नाही, सगळेजण म्हणजे नाही का मशीनच डाळ काढून आणत्या। तर हे बघा आपलं डाळ काढायचं चाललंय आणि मम्मीने हरभरे भिजत घातलेले ते कालच, आणि मग त्याच्यानंतर मग ते हरभरे मस्त वाळले। हे बघा मस्त गावरान हरभरे आपले लाल आणि पांढरे हरभरे पण झालेले होते आम्हाला, पण मग आम्ही ते म्हणजे त्याची डाळ काही बनवली नाही आणि गावरान हरभऱ्याची मस्त अशी डाळ होती, म्हणजे खायला बी भारी लागती। त्याचे भजे म्हणा, नाही तर मग पुरणासाठी मम्मी डाळ पुरणासाठी येईन का काम? पूर्णासाठी नाही का? मग पुरणाला आपल्याला बनवून घ्यावं नाही ना? बनवून घ्यावं लागेल, गार पाण्यात भिजावं लागेल। हा का? आणि मग हे हरभरे कसे बनवले, म्हणजे थोडे कोमट पाणी केलं का? कोमट केलं होतं, सकाळी टाकले आणि जगावर घातले। हा 3-4 घंटे भिजवले, त्याच्यानंतर मग मस्त भिजत येत आहे ना। आणि आता चाललेलं आहे मग मम्मीचं मस्त भरडायचं काम। मी बघू का पाहून करून पाहू का? थांबा मला जमत काय पाहू। तर चला आता मम्मी ना भरपूर डाळ भरडलेली आहे आणि म्हणलं बघू आता मला जमतं की काय, आहे का नाही। तर चला आता मम्मी नी भरडलं थोडंफार आणि म्हणलं बघूया मला पण भरडता येतं की काय। आणि कसं आता एवढं म्हणजे जास्त करून ह्या गोष्टीची आपल्याला काही सवय नाही राहत, आणि एकदम म्हणजे खाली कसं गोणी आथरलेली आहे आणि त्याच्यावरती जातं ठेवलं आणि मस्त अशी डाळ भरडायची चालली आपली। कुठ नाही होणार ना मम्मी माझ्याकडून? नाही वाटते ताबडतोब भराडी का मग नाही वाटत। हा का? लई दिवस वाळलेच नाही, जास्त दिवस म्हणजे जास्त वाळू नाही द्यायची आहे की नाही? एक दिवसभर वाळल्याच्या नंतर मस्त अशी लई उन्हान तापले का मग फूट होती आहे ना। सोपं आहे बरं की काम, आहे ना? पण आपल्याला असं लय अवघड वाटत। अवघड काय ते? अवघड काही नाही। तर चला मस्त आता सगळी डाळ पण भरडून झाली आणि मी एका गमिल्यात आता भरून घेऊ राहिले, जाता पण बाजूला ठेवून दिलेले आहे बघा सगळं साईडला करून, आणि पूर्ण डाळ आपल्याला भरून घ्यायची। तर बघा किती मस्त असं कलर आहे, तर बघा किती छान अशी डाळ आपली तयार झाली बघा, एकदम कलर पण एकदम पिवळा आहे आणि मस्त अशी डाळ तयार आहे। आता फक्त तेल नीट करून घ्यायचं आहे, आता वारं पण आहे मस्त उपणून घेणार आहे मी आणि मस्त आपली हरभऱ्याची डाळ तयार होणार आहे। तर मस्त अशी हरभऱ्याची डाळ बनवून तयार आहे, उपणून घेतली आणि बघा
थोडंफार एखादा अर्धा हरभऱ्याचं दाणं आहे त्याच्यामध्ये, तर मी आता ते येचून घेणार आहे. आणि एवढी हरभऱ्याची डाळ तयार झाली. तर थोडीच म्हणजे एक पायलीभर भिजत घातली होती, अंदाजानुसारच घातली होती. म्हणलं बघू आता सुरुवातीला कसं आजच पहिल्यांदाच घातली काल, आणि त्याच्यानंतर म्हणलं भिजती का नाही. त्यामुळं मग मम्मी म्हणल्या थोडीशीच घालून बघू, चांगली जर डाळ बनली तर मग आणखी उद्यापासून डबल भिजवायला चालू करता येईल. तर बघा ती मस्त अशी आपली हरभऱ्याची डाळ बनवून तयार आहे. तर चला, आता दुपारची जेवणाची वेळ पण झाली आहे. आणि मी बघा मस्त असे हरभरे चाललं आहे माझं करून घ्यायचं काम, कारण आता दुपारची वेळ झाली त्यामुळं आता जेवणाचा पण टाईम झालेला आहे. आणि आज सकाळी मेथीची भाजी आणि पोळ्या बनवलेल्या होत्या, तर म्हणलं चला, आणि हरभरे पण भिजवलेले होते. तर थोडेसे हरभरे मी काढून ठेवले त्याच्यातून. आणि तर माझं चाललं आहे आता हरभरे मस्त फ्राय करून घ्यायचे मिठामध्ये, मीठ आणि तेलामध्ये. तर सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये आरा सोनपापडी. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त असे फ्राय करून घ्यायचे 1-2 मिनटं गॅसवरती. तर एकच नंबर लागतात खायला. आणि तसे पण जर आपण भाजी बनवली तर छानच लागते म्हणा, लाल तरीची म्हणा, मसाल्याची, नाही तर मग काळी भाजी जरी बनवली ना तरी पण एकच नंबर लागते. तर चला, मी मस्त आता दुपारच्या जेवणासाठी मस्त असे हरभरे फ्राय करून घेतले. तर थोडेसे बाकी आणखी, आणि आता सगळ्यांनाच खायचे. तर म्हणलं चला दुपारच्या वेळी मस्त उन्हाच्या भरी मस्त असं काहीतरी थोडं वेगळं केलं ना तरी जेवण बी मस्त होतं, आहे का नाही. तर चला, आता वावरात चालू आहे काम. आणि आज बघा आम्ही मस्त बाजरी काढलेली आहे आणि आपल्याला एवढी बाजरी झालेली आहे बघा. यांचं चाललंय आता गोण्या टाचायचं. आणि उन्हाची बाजरी एकदम मस्त झाली बघा, एकदम हिरवी हिरवीगार खायपुरती झाली आहे की नाही. आणि त्याच्यानंतर हे थोडंसं गबळ होतं त्याच्यामध्ये आहे थोडीशी बाजरी, ती मी आता नीट करून घेणार आहे. तर चला, चाललंय आता वावरातलं काम. आणि आता 4-4:30 वाजत आलेले आहेत. भरपूर वेळ गेली आम्हाला, बाजरी 1 तास गेली असं बाजरी काढायला. तर जास्त म्हणजे भरपूर वाढलेली होती त्याच्यामुळं फास्ट निघली. आणि एकदम अशी गबळ ते काहीच नाही आलं त्याच्यामध्ये, एकदम भारी निघलेली मस्त फ्रेश. तर चला, आता संध्याकाळ झाली आणि वाजलेले आता संध्याकाळचे 6:30. तर आज जरा भरपूर काम होतं आणि सगळं काम पण झालं आहे. कसं जर जास्त म्हणजे रेग्युलरमध्ये जर जास्त काम असलं ना तर ते तरी एक वेळेला हे होतं, पण थोडे थोडे काम आहे ना जास्त वेळ जातात. तर बाजरी पण काढून झाली. आणि बघा मस्त सगळं तिकडल्या त्या साईडचं पूर्ण बाजरीचं म्हणजे जेवढे आम्ही कणसं टाकले होते सगळं आवरून झालं आहे. आणि आता जे बाजरीचं ते बनग्या ते राहते ते आरुष पप्पाचं चाललेलं आहे पेटायचं काम, कारण गबाळ ते पेटावलं आता. आणि आज फायनली आज आबांनी चालू केलेलं आहे नांगरणी, कारण आता भरपूर दिवस म्हणजे वरती आले. तर आता आखाजी जवळ आली आणि आखाजी झाल्याच्यानंतर लगेच 21 दिवसांनी खरं म्हणजे सुरुवात होती मान्सून. तर मग त्यासाठी तर मग आता कपाशी उपटायचं त्याचं चालू केलेलं आहे. तर आबा गेलेले आहेत कपाशी उपटायला. आणि आता त्याच्यानंतर सकाळी डोंगळे पण तोडून आणलेले ते. काल तर मी म्हणजे काल खरं तर व्हिडिओ शूट नाही केला कारण जरा गडबड होती. तर मस्त डोंगळे पण बघा आपले हे झालेले आहेत आणि डोंगळे पण आणलेले तोडून, ते पण वाळत घातलेले. आणि आता याच्यावर फक्त संध्याकाळच्या टायमाला बारदान टाकून द्यायचा. जनावरांचं आवरून झालं, कुट्टी वगैरे सगळं टाकलं आणि आता थोडीशी रिलॅक्स झाली आहे. म्हणलं चला मस्त असा चहा पिऊया आता आणि फ्रेश पण झाले. तर चला या सगळेजण मस्त चहा प्यायला आणि स्वयंपाकाची तयारी करायची. संध्याकाळ झाली आता, देवपूजा वगैरे. तर चला, छोटासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.